नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे फक्त सत्य आणि वास्तव अधोरेखित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे, आजपर्यंत जर हे चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला या चॅनलवरील सर्व कार्यक्रमाचे नोटिफिकेशन तात्काळ प्राप्त होऊन सर्व कार्यक्रम व्यवस्थित पाहता येतील. विचारधारा ही मानवी जीवनातली एक सर्वोच्च किमती गोष्ट आहे. ती जर कपडे बदलल्याप्रमाणे तुम्ही बदलली तर काय होतं याचा अनुभव सध्या पूजा मोरे नावाची एक कार्यकर्ती घेत आहे. सोशल मीडिया असेल किंवा संपूर्ण मीडियामध्ये कालपासून पूजा मोरे हिच्याबद्दल टिप्पणी सुरू आहे आणि असणं गरजेचंही आहे. कारण आम्ही म्हटलं, विचारधारा ही खूप महत्त्वाची आहे. निसर्गानं प्रत्येकाला विचारधारा जन्मजात दिलेली आहे. ती जात, धर्म, देश कशाशीही संबंधित नाही आहे. केवळ नैसर्गिक विषयावरती अवलंबून असते, मग ती उजवी असो की डावी असो. आता हा विषय आहे, जसा विचाराचा कल आहे त्यानुसार माणूस करलेला असतो. म्हणून विचारधारा ही जाती धर्माशी रिलेटेड नाही आहे. अनेक जातीतील, अगदी आमच्या ब्राह्मण समाजातील अनेक विचारवंत हे डाव्या विचाराशी संबंधित आहेत. आणि इतरही अनेक जाती धर्मातले लोक, कुठल्याही धर्मातले असू द्या, कुठल्याही जातीचे असू द्या, ते डावेही असू शकतात आणि त्यांना जशी शिकवण मिळाली किंवा त्यांना जसा अनुभव जीवनात घेता आला तशी ती उजव्याही विचारण्याची सरण्याची असू शकते. पूजा मोरे निश्चितच काल जेव्हा पूजा मोरे या कार्यकर्तीचा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी भरलेला अर्ज परत घ्यायला पक्षानं तिला आदेश केला, तेव्हा ती ज्या प्रकारे संपूर्ण मीडियाच्या समोर आणि जगाच्या समोर धाय मोकलून रडली, हा विषय खूप गाजतोय. परंतु या तिच्या रडण्यानंतर अनेक गोष्टींना जन्म दिलेला आहे. एक तर या निवडणुकामध्ये राजकीय सत्ता मिळवण्यासाठी आपली विचारधारा पायदळी तुडून, किंबहुना तिला 1% महत्त्व न देता सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते ज्याप्रमाणे आपण म्हटलं कपडे बदलावेत, कपडे तरी बदलायला वेळ लागतो, तेवढाही वेळ न लावू देता आपली विचारधारा बदलत आहेत. याचं जे काही परिणाम आहेत हे तुम्हाला भोगावेच लागतील आणि पूजा मोरे ती भोगत आहे. अर्थात पूजा मोरे ही एकटी नाही आहे. कदाचित त्याला काही कारणं असतील, तिला जास्त टार्गेट का केलं चाललं आहे, ती चुकलेलीच आहे याच्यात शंका नाही आहे. कारण आपली विचारधारा जर प्रामाणिकपणे जोपासली तर राजकारणातसुद्धा खूप मोठ्या पदावर जाता येतं. आज मी अनेक पक्षात लोक सत्तेचा मोह न ठेवता अगदी आपली विचारधारा कायम ठेवून अनेक पक्षाशी निष्ठावंत म्हणून काम करत आहेत. अगदी प्रशांत जगताप यांचं उदाहरण घेता येईल. एका पक्षाचा चांगला पदाधिकारी असताना त्यांनी केवळ तो पक्ष आपली विचारधारा बदलत आहे हे कळल्यानंतर चक्क त्यांनी विचारधारा ज्याच्या कडं आहे असं म्हटलं जातं. कारण कोणत्याच पक्षात पक्ष विचारधारेचे आहेत. भारतीय जनता पार्टी जरी विचारधारेचा एक पक्ष असला तरी त्याच्यात येणारे कार्यकर्ते हे विचारधारेचे आहेत असं आमचं अजिबात मान्य आम्ही करत नाही आहे. कारण आज भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष जो मूळ विचारधारेचा आहे, उजव्या विचाराचा आहे, तो आहे 100% आहे. पण तो जेव्हा आपल्या या सत्ता कायम ठेवण्यासाठी किंवा निवडणुकीची गणितं यशस्वी करण्यासाठी जेव्हा येईल त्याला प्रवेश देतो, तेव्हा तो पक्षही विचारधारेचा राहत नाही. कारण त्या पक्षाचंही एक दिवस काय होणार आहे हे कुणीही भविष्य सांगण्याची गरज नाही. फक्त त्याला थोडा वेळ द्यावा लागेल पाहायला, किंवा आपल्यालाही नाही पाहायला भेटलं तर पुढच्या पिढी त्या पक्षाचं उद्ध्वस्त झालेलं रूप नक्कीच पाहतील. कारण विचारधारा ही खूप महत्त्वाची आहे. अनेक लोक जेव्हा प्रामाणिकपणे आपल्या विचारधारेवर ठामपणे राहतात, एक ना एक दिवस समाज त्यांचा विचार करतोच. आता पूजा मोरेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या विचारपीठावर तयार झालेली कार्यकर्ती आज काही पक्ष फिरून जेव्हा भारतीय जनता पार्टीत जाते आणि ज्या हिंदुत्वावर किंवा अनेक गोष्टीवर, कर्मकांडावर किंवा असंख्य गोष्टीवर सडेतोड बोलणारी कार्यकर्ती आज जेव्हा पश्चाताप करते आणि हिंदुत्वाच्या विचारापुढं लोटांगण घालते, तेव्हा तिच्यावर ही वेळ येणारच.
आता ती दोन्हीकडून अडचणीत आहे. एक तर सुरुवातीला ज्या विचारधारेचा ती अंगीकार करत होती किंवा जी विचारधारा तिच्या मनात होती, एक तर तिनं लाथ मारली आणि केवळ सत्तेसाठी सगळे लोक आत भारतीय जनता पार्टीत जात आहेत म्हणून आपणही गेलं पाहिजे विचारधारा होती. तितक्यातून ठीक आहे, जर भारतीय जनता पार्टीनं तिचे विचार स्वीकारले असते तर तिनं जायला हरकत नव्हती. ती सांगते मला ट्रोल केलं चाललंय. तू एवढी खंबीर होतीस तर ट्रोल करणाऱ्याला भिण्याची गरज नव्हती. आणि जर एवढं करूनही भारतीय जनता पार्टीनं तुला आदेश दिला असता की अर्ज मागं घे, तुझ्यात एवढी हिंमत पाहिजे होती, तुझी विचारधारा एवढी ठाम पाहिजे होती की भारतीय जनता पार्टीला तू उत्तर द्यायला पाहिजे होतंस. अजिबात नाही. जर तुम्हाला माझी गरज नसेल, माझ्या कार्यकर्तृत्वाची आवश्यकता नसेल तर मी आत्ता माझा अर्ज वापस घेऊ शकत नाही, कारण मी तो भरलेला आहे. इतकी गुलामी, इतकी लाचारी अर्ज मागं घेण्याची ही एक चांगली कार्यकर्ती कधीच करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. निसर्गानं काही लोकांना वक्तृत्व दिलेलं असतं, काही लोकांना काम करण्याची क्षमता दिलेली असते, मात्र तिचा वापर कसा करायचा हे त्यांच्या मतावर अवलंबून आहे. म्हणून केवळ पोपटपंचीसारखं बोलणारे जे काही कोणी नेते असतील, कार्यकर्ते असतील किंवा भाषणं देणारे लोक असतील ते फार ठाम असतात असं मानायचं कारण नाही. हा एक संदेश आज महाराष्ट्राला आणि देशाला मिळाला. पूजा मोरे ठीक आहे, तिनं आपले विचार, कारण ती म्हणते की आता मला पश्चाताप होतो आहे की मी हिंदुत्वावर बोलले आणि ती माफी मागते. ठीक आहे, एका आंदोलनात माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे काही बोललं होतं त्याचं कोणी समर्थन करणार नाही, पण जे बोलले आपण समजा जे कोणी, ती सांगते की दुसरी कोणीतरी मुलगी बोलली होती. मग दुसरी मुलगी बोलली होती तर तू माफी मागायची गरज काय? आणि त्यावेळेस तू समाजासाठी जर उभा असशील तर माघार का घेतेस? कारण इतर समाजाचा द्वेष न करता जर तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे स्वतःच्या समाजाच्या समस्या सोडण्यासाठी गेलेला असेल तर आमचं म्हणणं आहे त्यात कुठली हरकत नसावी. इतर समाजाला ठासून सांगा की मी तुमचा कोणाचा द्वेष करत नाही किंवा तुमच्या सगळ्यासोबत आहे, मात्र माझ्याही समाजाबद्दल जेव्हा त्याची समस्या येईल तेव्हा मीही माझ्या समाजासाठी लढणार, त्याच्या प्रश्नावर पुढे जाणार, हे तू सांगायला पाहिजे होतंस. मात्र तू धाय मोकळून रडत राहिलीस आणि तुझं ते रडणं आम्हाला एवढं लाचारीचं वाटलं, एवढं गुलामगिरीचं वाटलं. ठीक आहे, तुझ्यावर जवळचे काही लाभार्थी असतील, प्रेम करणारे, त्यांना वाईट वाटलं असेल, परंतु आम्ही जे कार्यकर्ते आहोत, विचाराचे समर्थक आहोत, त्यांना मात्र हे तुझं लोटांगण अजिबात पटलेलं नाही. कारण आजपर्यंत आम्ही तुझ्याबद्दल खूप ऐकत होतो. एक लढवई कार्यकर्ते आहे, महाराष्ट्रात उभरतं नेतृत्व पुढं जातं आहे, ते कोणत्याही पक्षात जाईल परंतु ते चांगलं बनेल आणि कदाचित महाराष्ट्राला एक चांगली कार्यकर्ती मिळेल असं वाटत होतं. तू आता तिथं लोकांच्या समोर जेव्हा सेविका व्हायचं होतं तुला, तेव्हा आता सांगतेस की मी हे करणार होते, माझा भूतकाळ बघायला पाहिजे होता. तुझा भूतकाळ डाव्या विचाराचा होता तर तुला डाव्याच विचाराच्या प्लॅटफॉर्मवर ठामपणे उभा राहायचं होतं आणि त्या विचाराला आणखीन एक सोन्यासारखी चकाकी आली असती जर तू ठाम राहिली असतीस तर, पण तू आज पळून गेलीस. त्यामुळं एक तर तुला ज्या पक्षात गेलीस ते पक्षावाले तुझा मागचा भूतकाळ बघून कधीच तुला मोठं होऊ देणार नाहीत, कधीच होऊ देणार नाहीत. तू किती आज जरी सारवासारव केली, माफी मागितली किंवा काही झालं, तू म्हणालीस की मी आता पुढं काम खूप करणार आहे, तरी तुझ्या कामाचा काही फायदा होणार नाही. कारण लोक जाणतात ते विचारधारेवर, कामावर नाही. तुझं जर काम ठीक आहे, तेवढ्यापुरतं कामाचं मूल्य घेतलं जाईल, पण विचारधारेलाही खूप महत्त्व आहे आणि प्रामाणिकपणालाही तेवढंच महत्त्व आहे. जेव्हा तू स्वाभिमानी पक्षात होतीस, पुन्हा राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटात गेलीस किंवा अन्य कुठल्या आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर सुद्धा ठीक आहे, जायच्या अगोदर विचार का केला नाहीस की मी कोणत्या विचारधारेच्या पक्षात जाते? त्या पक्षाची चूक नाही, ट्रोल करणाराची अजिबात चूक नाही आहे, एक काडीची चूक नाही आहे. कारण त्यांनी तुला ट्रोल का करू नये? कारण तू त्यांच्या विचारधारेच्या विरोधात बोलली होतीस, वागली होतीस. आज त्यांनी, म्हणून ते चुकीचे नाही आहेत. विचारधारा आपली आपली जोपासलीच पाहिजे, ठामपणे जोपासली पाहिजे आणि उत्तर देता आलं पाहिजे आपल्या विचारधारेवरून किंवा आपल्या कार्यकर्तृत्वावरून. ज्या प्रकारच्या आपण असं पळून लाचार होऊन अजिबात महाराष्ट्रात असा चुकीचा संदेश जाऊ शकतो, म्हणून आज हे तुझं चुकीचं आहे असं आम्ही ठामपणे सांगतो. कारण तू आज ज्या प्रकारे मीडियात प्रत्येक ठिकाणी सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणा किंवा लोकांना मी मागं किती हे केलं, एक तर तुझं केलेलं ज्या विचारधारेतून आणि ज्या पक्षातून तू गेलीस त्यांनीही ते आता नाकारलं आहे की तू खोटं केलंस. कारण जर तू खरी असतीस तर हे पक्ष, हे विचारपीठ तू सोडले नसतेस.
मात्र ते किती खोटं होतं हे आज कळलं महाराष्ट्राला आणि देशाला. त्यामुळं पुढं जाणारे कार्यकर्ते जे असतील त्यांना आम्ही सांगतोय, विचारधारा आहे. क्षणिक का तर फक्त भारतीय जनता पार्टी आज सत्तेत आहे म्हणून त्यामागं धावणं आणि विचारधारेला एकदम फेकून देणं, अगदी पायदळी तुडवणं, जी की आयुष्याची खरी तीच असते. त्याच्याशिवाय समाधान नसतं. तुम्ही विचारधारेशिवाय कधी राहू शकत नाही. जरी पूजा मोरे आज भारतीय जनता पार्टीत गेली असली तरी ती जर खरीच डाव्या विचाराची असेल तर तिथं समाधानी राहू शकत नाही. आणि खरंच तिनं नाटक केलं असेल तरीही तिथं काहीही उपयोग होणार नाही. कारण तिला आता तिथले लोक तिचा भूतकाळ सतत तिला सांगत राहतील, तिचे व्हिडिओ सतत तिला दाखवत राहतील, ती बोललेली प्रत्येक विधान तिच्यापुढं मांडत राहतील आणि तिचं भारतीय जनता पार्टीत जाणं कधीच मान्य करणार नाहीत. म्हणून पूजा मोरेनं आता विचार करावा की नेमकं आपण काय केलं पाहिजे. कारण आता ती अशा ठिकाणी पोचलेली आहे की तिला मागही आड आहे आणि पुढेही वीर आहे. अशा परिस्थितीत तिची आता अवस्था आहे. म्हणून ती चुकलेलीच आहे. यात तिचं कुणीही समर्थन करू शकत नाहीत. नाही डावे करू शकतात ना उजवे करू शकतात. कारण तिनं गेल्याच किमान गेली होती तर तिनं रडताना ज्या प्रकारे माफी मागितलेली आहे सगळी, ज्या प्रकारे आपल्या मूळ विचाराला तिलांजली दिलेली आहे आणि नवीन विचार फक्त केवळ एका पक्षानं स्वीकारावं म्हणून जी म्हणते, तर एक तर भारतीय जनता पार्टी स्वीकारू शकत नाही आणि त्याच्यात भारतीय जनता पार्टीची कुठली चूक नाही, त्यांच्या कार्यकर्त्याची चूक नाही. कारण तिनं ज्या प्रकारे आचरण केलेलं आहे, ती ज्या प्रकारे आपले विचार बदललेले आहेत, तिला ही शिक्षा आता मिळणं क्रमप्राप्त आहे. कारण एकतर काही पक्षसुद्धा असे आहेत, ती स्वाभिमानी शेतकरी पक्षातून गेली होती. आम्हाला कधीकधी स्वाभिमानीचाही प्रॉब्लेम वाटतो की ते नेमके कोणत्या विचारधारेचे आहेत. कारण आजपर्यंत त्यांची विचारधारा खास करून डावी उजवी म्हणतो स्पष्ट झालेली नाही. ते संघर्ष करतात चांगला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, पण विचारधारा मात्र त्यांनी कधीही स्पष्ट केलेली नाही. जिकडं फायदा दिसेल ठीक आहे, शेतकऱ्यांचा फायदा जिकडं असेल तिकडं जर तुम्ही पळत असाल, तीसुद्धा खरी विचारधारा नाही आहे. कारण विचारधारा ही विचारधाराच असते. त्याला कम्युनिस्ट किंवा कॉम्रेड या लोकांकडून ती शिकावी लागेल ठामपणे. शेवटी आज त्यांना राहायला घरं नाहीत, पण त्याने आपली विचारधारा बदलली नाही. गणपतराव देशमुखांची विचारधारा पाहिजे, ज्यांनी सांगोल्याच्या आमदार म्हणून ज्यांनी की आपलं आयुष्य कित्येक टर्म्स रेकॉर्ड केलं महाराष्ट्रात आमदार राहण्याचा, पण त्यांनी आपला साधेपणा आणि आपली विचारधारा कधीच बदलली नाही. बघा पटलं तर. परंतु हे आणखी एक गोष्ट या ठिकाणी मी नमूद करतो की पूजा मोरे दुसऱ्या पक्षातून आली म्हणून तिला विरोध होतोय असं नाही. कारण दुसऱ्या पक्षातून अशोकराव चव्हाण असतील किंवा असंख्य भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले किंवा इतर पक्षात गेलेले जे त्यांच्या मित्रपक्ष आहेत, खूप लोक आहेत ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर यापूर्वी टोकाची टीका केलेली आहे, नेतृत्वावर बोललेले आहेत, नाना ते बोललेले आहेत, त्याचे व्हिडिओ आज बी आहेत. परंतु खास करून पूजा मोरे हिनं जातानाच विचार करायला पाहिजे होता, आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवर उभा होतो, ते कुणाकुणाला खटकणार आहे याचा तिनं विचार करायला पाहिजे होता. तिनं कदाचित जसं म्हटलं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात दिलेला सहभाग किंवा त्या वतीनं बोलणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिनं पहिल्या काही मागच्या निवडणुकामध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना तिनं केलेला प्रचार, या सगळ्या गोष्टी तिनं लक्षात ठेवायला पाहिजे होत्या की आपण असं बोललेलो आहोत, तर आपल्याला आता पुढच्या पक्षात जाताना आपण काय उत्तर देणार हे सुद्धा तिनं लक्षात ठेवायला पाहिजे होतं. कारण केवळ ती दुसऱ्या पक्षातून आली म्हणून नव्हे, तसा बी भारतीय जनता पार्टी पक्ष हा दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांचाच बनलेला आहे मेजॉरिटी. आणि त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेले या निवडणुकामध्ये सगळ्यात जास्त बंडखोरी याच कारणामुळं की दुसऱ्या पक्षातून येणाऱ्याला या ठिकाणी उमेदवारी या पक्षानं दिल्या बिनबोभाट, केवळ अपेक्षेपोटी की पक्ष वाढवणं किंवा विचारधारा बाजूला ठेवून पक्ष वाढवणं हा विचार ठेवला तर काय होतं, हे भारतीय जनता पार्टीचे नेते समोरासमोर शिव्या खाऊन अगदी लाचार होऊन जेव्हा ते जात आहेत तेव्हा याचा प्रत्यय सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला आलेला आहे, तो पाहतो आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, विचारधारा ही खूप महत्त्वाची आहे. जे गेलेले तिकडं त्यांचे हाल काय होणार आहेत पुढं हे आपण आता पाहतच राहणार आहोत. आणि जर आपल्याला पाहायला ते नाही भेटले तर पुढच्या पिढ्या नक्कीच त्यांचे हाल पाहतील, याच्यात कुठलीच शंका नाही.